नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल बारामतीतलं मतदान संपलेलं आहे. याचा अर्थ सरळ आहे की मी 8 मे 2024ला बोलतो आहे. 7 मेला ज्या 11 मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या मतदान होतं त्यामध्ये बारामतीचा समावेश होता आणि जे काही एकूण 60% अधिक मतदान महाराष्ट्रात आणि इतरत्र मिळून झालं त्यामध्ये बारामतीत अपेक्षेपेक्षा खूपच कमी मतदान झालं. अपेक्षेपेक्षा असं का म्हणायचं तर ज्या वेळेला सर्वात अटीतटीची निवडणूक ही बारामतीत होते, यावरून गेले 2 महिने महाराष्ट्रात गहजब चालू होता. त्यानंतर मतदानाचा आकडा वाढावा ही अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही. अर्थात त्याला कडाक्याचं ऊन, लवकर आलेला उन्हाळा, असह्य होणारा उकाडा अशी अनेक कारणं देता येतील. पण मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे दस्तूरखुद्द शरद पवारांनी आपली सगळी प्रतिष्ठा आपल्या कन्येसाठी बारामतीमध्ये पणाला लावली आणि पवार परिवारामध्ये आजवर जी एकजूट दिसत होती त्याला छेद गेला असतानासुद्धा पवारांनी पर्वा केली नाही. दुसरीकडे त्यांचे पुतणे आणि त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराचे पती सुनेत्राताई पवारांचे पती उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीसुद्धा कसर सोडली नाही. आणि या सगळ्या गदारोळात मतदार मोठ्या उत्साहाने गर्दी करतील ही अपेक्षा होती, कारण हा मानवी स्वभाव आहे. तुम्हाला माहिती आहे, रस्त्यात 2 माणसांचं तावातावाने भांडण सुरू असेल, झोंबाझोंबी झाली तर 4 माणसं कुठे निघाले ते थबकून बघतात. त्याच्याभोवती एक कोंडाळं तयार होतं, गर्दी जमते. त्यामुळे बारामतीच्या या कौटुंबिक वादामध्ये, भांडणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातला मतदार गर्दी करून बघेल, जमेल ही अपेक्षा फोल ठरली आणि त्या अर्थाने मतदान कमी झालं असं मी म्हणेन. पण या घटलेल्या मतदानाने एक गोष्ट निश्चित होणार आहे, कोण जिंकतो कोण हरतो सोडा, पण आपण मोठ्या जिद्दीने परत एकदा आपला प्रादेशिक पक्ष उभा करू. ही जी आरोळी शरद पवारांनी ठोकली होती ती या निवडणुकीच्या प्रचाराच्या गदारोळामध्ये कुठल्या कुठे विरून गेलेली आहे. आणि ह्या निवडणुकीत परत एकदा भारतीय जनता पक्षाचा अर्थात नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विजय झाल्यानंतर आपण निमूटपणे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षात घरवापसी करणार आहोत. याचा पहिला संकेत शरद पवारांनी मतदान होण्यापूर्वी, बारामतीमध्ये मतदान होण्यापूर्वी दिलेला आहे. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की बारामतीमध्ये प्रचाराची मुदत संपत असताना जी अखेरची सभा झाली, ही नेहमीच शरद पवार बारामतीमध्ये प्रचार संपताना अखेरच्या टप्प्यामध्ये सभा घेत असत आणि त्याप्रमाणेच ही सभा होती. पण या सभेत सुद्धा भाषण करणे इतकं काय म्हणतात ते सामर्थ्य, ताकद, ऊर्जा शरद पवारांमध्ये उरली नव्हती. त्यांचा घसा बसला होता, ते अनेक व्याधीने ग्रासलेले आहेत, त्यामुळे त्यांना ताबडतोबीने डॉक्टरांना दाखवावं लागलं वगैरे वगैरे. तो भाग मी बोलत नाही, त्यात जायची गरज नाही. पण एकूणच मतदानापूर्वी शरद पवार मनाने किती थकलेले आहेत हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसू लागलं होतं. पण तरीही शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसला किंवा गांधी परिवाराला गुडघे टेकून शरण जातील ही अपेक्षा मात्र मी बाळगलेली नव्हती. अर्थात अशा रीतीने आपला मतलब, स्वार्थ साधण्यासाठी कोणासमोरही गुडघे टेकणं, कोणालाही शरण जाणं आणि आपला कार्यभाग उरकून घेणं ही शरद पवारांची शैली राहिलेली आहे, ज्याला मराठी पत्रकार मुरब्बीपणा
गुगली वगैरे असे शब्द वापरतात. व्यवहारात शरद पवार सरळ सरळ शरणागती पत्करतात. कारण सत्तेपासून दूर राहणं शरद पवारांना अशक्य असतं आणि म्हणून आपल्या शरणागतीला उदात्ततेचा वैचारिकतेचा मुलामा चढवणं ही शरद पवारांची हौस राहिलेली आहे, छंद राहिलेला आहे. तुम्हाला आठवत असेल, म्हणजे निदान माझ्या वयाच्या लोकांना आठवत असेल, तर 1978मध्ये जे इतिहास घडला असं म्हणतात, वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना मुख्यमंत्री पदावरून हुसकून लावून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर तब्बल 8 वर्ष शरद पवार विरोधी पक्षात राहिले. त्यांनी स्वतःचा एक वेगळा प्रादेशिक काँग्रेस पक्ष काढला होता. नंतर ते यशवंतराव आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्या काँग्रेस पक्षात गेले. खुद्द यशवंतराव आणि ब्रह्मानंद रेड्डी हे सुद्धा इंदिरा गांधींच्या सोबत काँग्रेस आयमध्ये गेल्यानंतर तो पक्ष शरद पवारांनी चालवला होता. त्या काळात त्यांनी 1980 आणि 1985 अशा लोकसभा विधानसभा निवडणुका लढवल्या, पण पवारांची डाळ शिजली नाही. ज्यांना महाराष्ट्र आपल्या तळहाताच्या रेषेसारखा माहिती आहे अशा शरद पवारांना कधीही महाराष्ट्र जिंकून घेता आला नाही. मराठी माणसाचा, मराठी मतदाराचा 20% 25% इतकाही विश्वास शरद पवार कधी संपादन करू शकले नाहीत. अशा शरद पवारांनी अखेरीस 78 पासून 86 पर्यंत सगळ्या निवडणुका आणि सगळे प्रयोग करून झाल्यानंतर त्याच इंदिराजींच्या सुपुत्रासमोर राजीव गांधींसमोर हत्यार टाकलं होतं, शरणागती पत्करली होती आणि शरद पवार परत काँग्रेसमध्ये गेले आणि काही महिन्यांनी मुख्यमंत्री झाले. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की हे सातत्याने होत राहिले. अंगाला राख फासेन आणि हिमालयात निघून जाईन, पण परत कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही असं म्हणणारे शरद पवार गुलाल उधळत उधळत संभाजीनगरमध्ये राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसवासी झाले होते. तेव्हा आपल्या स्वार्थाला, आपल्या मतलबाला वैचारिकतेचा मुलामा चढवणं किंवा फोडणी देणं यामध्ये शरद पवारांची खासियत आहे. मात्र शरद पवार कधीही स्वतःचा पक्ष उभा करू शकले नाहीत, पण ज्यांना सोबत घेतलं त्यांना बुडवलं आणि ज्यांच्या सोबत गेले किंवा ज्यांच्यात सहभागी झाले त्यांनाही शरद पवारांनी बुडवलेलं आहे. आणि म्हणूनच 1986 मध्ये शरद पवार काँग्रेस पक्षात गेले आणि मुख्यमंत्री पण झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 1990 साली पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाबरोबर आघाडी करणे इतकी माघार घेतली. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर युती करून पहिल्यांदा काँग्रेस आघाडीत लढली आणि पुढे 95 साली त्याच काँग्रेस पक्षाला 80 आमदारा इतकं खाली आणण्याचा पराक्रम शरद पवारांनी केला. मुद्दा इतकाच की शरद पवार स्वतःचा पक्ष निर्माण करू शकत नाहीत, दुसऱ्यांच्या पक्षात जातात आणि त्याही पक्षाचा खिळखिळा करून टाकतात. हा इतिहास आहे. हां, पण एक गोष्ट आहे, 86 साली ज्यावेळेला राजीव गांधी यांच्याकडे लोकसभेत 415 इतके घसघशीत खासदार होते, त्यावेळेला राजीव गांधी यांचे हात मजबूत करणं आवश्यक आहे, ती इतिहासाची गरज आहे असं सांगत शरद पवार काँग्रेसमध्ये गेले होते. ज्या राजीव गांधींचे हात पोलादापेक्षा मजबूत होते, आजच्या नरेंद्र मोदींपेक्षा मजबूत होते, तेव्हा ते हात मजबूत करायला शरद पवार गेले होते आणि त्याच काँग्रेस पक्षाला पूर्णपणे खिळखिळा करून 1995 साली शरद पवारांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडलं. तेव्हा शरद पवारांची घरवापसी, सगळे उपाय संपले, आता आपल्याला काहीही करणं शक्य नाही असे हतबल झालेले शरद पवार काँग्रेस पक्षात परत एकदा माघारी जातात. हा इतिहास आहे. आणि म्हणूनच आणि 99 साली सुद्धा
परत सोनिया गांधी यांचं परकीय नेतृत्व वगैरे काढून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाची चूल मांडली. पण अवघ्या 4 महिन्यात महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होताना दिसल्याबरोबर त्यात सोनिया गांधींच्या मूळ काँग्रेस पक्षाबरोबर शरद पवारांनी हातमिळवणी केली आणि पुढचे 15 वर्ष 2 काँग्रेसची आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर बसलेली होती. मुद्दा इतकाच की शरद पवार यांची खासियत आहे की ते आपल्या स्वार्थाला एक उदात्ततेचा वैचारिकतेचा मुलामा चढवतात. आणि आता हळूहळू जेव्हा त्यांच्याच परिवारात आणि पक्षात दुभंग झाला आणि जवळजवळ सगळा पक्ष अजितदादांबरोबर निघून गेला, तेव्हा शरद पवार किती थकलेले आहेत हे त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, शारीरिक हालचालीतून दिसतं. पण त्याची कबुली मात्र शरद पवार देत नाही. अरे गेले ते गेले, तुम्हाला माझं काय माहिती आहे, हा घडी थांबायचा नाही, अशी सगळी फुशारकीची वाक्य मारून झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी आपण परत एकदा काँग्रेस पक्षात वापसी करणार आहोत, घरवापसी करणार आहोत याचा संकेत दिलेला आहे. भाजपच्या विरोधात एक सुप्त लाट आहे. देशातल्या मतदाराला मोदी आवडेनासे झालेले आहेत आणि वेगळा विचार भारतीय मतदार करायला लागला आहे असं सांगत मोदींचा पराभव होणार असं वरवर बोलताना निकालानंतर मात्र बारीक सारीक सगळे प्रादेशिक आणि भाजप विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये हळूहळू करून विलीन होतील अशी पुस्ती जेव्हा शरद पवार जोडतात तेव्हा एक गोष्ट सरळ होते, स्पष्ट होते की शरद पवारांना मोदी तिसऱ्यांदा भरभक्कम बहुमताने निवडून येणार आहेत याची खात्री पटलेली आहे. आणि त्यामुळेच आपण जर मोदींच्या बरोबर भाजपसोबत जाऊ शकणार नसू तर आपल्याला आता आपलं जी बुडालेली नैया आहे, बुडत चाललेलं राष्ट्रवादी काँग्रेस गटाचं जहाज आहे ते वाचवणं शक्य नसेल तर कोणतरी रेस्क्यू टीम येत असेल, कोणतरी भरभक्कम मोठी आगबोट जवळ आली असेल तर आश्रयासाठी त्या बोटीत जाणं आवश्यक आहे असं शरद पवार या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीतून सूचित करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या BRS किंवा कोण RJD किंवा आणखीन वेगवेगळ्या पक्षांची नावं घेतलीत. हे सगळे पक्ष हळूहळू करत भाजपसोबत जाणं शक्य नसल्यामुळे काँग्रेससोबत जातील आणि हळूहळू करत काँग्रेसमध्ये विलीन होतील. हे शरद पवारांनी एवढा मोठा राजकीय अभ्यास कधी केला, कसा केला? तर गंमत अशी, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आपल्याला आता आणि आपल्या मागून आपल्या लाडक्या कन्येला राजकीय भवितव्य काय या चिंतनात व्यग्र असलेल्या शरद पवारांना एक नवा मार्ग सापडलेला आहे की घरवापसी करणे. 1986 साली पोलादी हाताच्या राजीव गांधींचे हात मजबूत करायला शरद पवार गेले होते. पण त्या तुलनेमध्ये आज राजीव गांधींचे सुपुत्र राहुल गांधी यांचे हात दुबळे आहेत, अशक्त झालेले आहेत आणि ते मजबूत करण्याची गरज आहे. आणि म्हणून वेगळी चूल मांडण्यापेक्षा एकत्रित येणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण परत एकदा काँग्रेस पक्षात जातोय असं म्हणत आपल्या मुलीला राजकीय भवितव्य मिळवून देण्यासाठी रिलेव्हन्स संदर्भहीन होता कामा नये म्हणून शरद पवार स्वतः सकट सुप्रिया सुळेंना घेऊन काँग्रेस पक्षात जाण्याची सूचना त्यांनी या मुलाखतीतून दिलेली आहे. शरद पवार जेव्हा बाकीचे देशातले वेगवेगळ्या राज्यातले प्रादेशिक पक्ष काँग्रेसजवळ जातील, काँग्रेससोबत जातील, काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हणतायत, तेव्हा ते सांगतायत की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नावाचा जो पक्ष आहे त्याने आता मनाशी खुणगाट बांधलेली आहे की या लोकसभा निवडणुकीत मोदींचा परत प्रचंड मोठा विजय झाला तर भाजपसोबत जाणं ही राजकीयदृष्ट्या शरणागती ठरेल. त्यापेक्षा मोदी विरोधी राजकारणात आपण आघाडीवर आहोत हे दाखवण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणं, काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करणं
याखेरीज दुसरा पर्याय उभा राहिलेला नाही, एवढाच शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीचा अर्थ आहे. हा सरळ सरळ संकेत आहे. आता एक फरक आहे, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात साधारण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होतील, त्याच्या आधी की त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार एवढीच तारीख सांगणं बाकी आहे. भाजपची टिंगल उडवायचे, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे, त्या स्टाईलमध्येच शरद पवार सांगतायत की मी लवकरच माझा जो उरला सुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा काँग्रेस पक्षात विलीन करणार आहे, मी घरवापसी करणार आहे, तारीख नहीं बताएंगे. लोक विधानसभा निवडणुकीच्या आधी की विधानसभा निवडणुकीच्या नंतर एवढाच प्रश्न बाकी आहे. आणि ते ऑब्व्हियस आहे, या वयात माणूस थकलेला असतो, अपयश पचवून पुन्हा झुंज देण्याची क्षमता फारशी उरलेली नसते. मग माध्यमात बसलेल्या चमचा पत्रकारांनी कितीही पावसात भिजल्याचे गोडवे गावेत किंवा एअर ॲम्ब्युलन्सने बीच कँडी हॉस्पिटलपासून शिर्डीला जाण्याची आरती ओवाळावी म्हणून वस्तुस्थिती बदलत नसते. माझं तुम्हाला काय माहीत आहे, हा गडी थांबायचा नाही, असली वाक्य समोर बसलेल्या 1000-1500 लोकांच्या टाळ्या मिळवायला चांगली असतात, पण ती व्यवहारी नसतात. आणि व्यवहार शरद पवारांना चांगला कळतो. म्हणूनच त्यांनी या निवडणुकीत आपल्या मनात काय चाललंय ते या मुलाखतीत सांगितलेलं आहे. पण ते सांगताना जेव्हा इतर बिगर भाजप किंवा भाजप विरोधी पक्षांच्या बाबतीत शरद पवार भविष्यवाणी करतात, ती त्या पक्षांची भविष्यवाणी नाही, ती खुद्द शरद पवार आपल्या पक्षाचं किंवा आपल्या पक्षातल्या आपल्या गटाचं जे भविष्य आहे ते कुठल्या दिशेने वाटचाल करू पाहते ते सांगतायत. आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटले की या पक्षांना आता कळलेलं आहे की मोदींबरोबर जुळतं घेणं अशक्य आहे. आता ममता बॅनर्जी किंवा नितीश कुमार किंवा चंद्रशेखर राव किंवा MK स्टॅलिन किंवा असे जे पक्ष किंवा पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी या विषयावर शरद पवार बोलले कधी नसतील, तर मग मोदींशी जुळवून घेणं अशक्य आहे हे स्वप्न शरद पवारांना कसं पडलं? तर त्याचं उत्तर सोपं आहे. शरद पवार हा स्वानुभव आपल्या मनात जे आहे, आपल्या मनात जे विचार घोळत आहेत ते दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करून त्यांचे प्रश्न किंवा त्यांचे विचार म्हणून दाखवत आहेत की हे पक्ष परत काँग्रेसमध्ये जातील. याचा अर्थ शरद पवार सांगतायत की माझा जो उरला सुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हा लवकरच काँग्रेस पक्षात विलीन होणार आहे. आम्ही निमूटपणे राहुल गांधींचं नेतृत्व मान्य करतोय. राहुल गांधी हे एक समर्थ नेतृत्व उभं राहते असं राहुल गांधींचं कौतुक शरद पवारांनी केलं आहे. गमतीची गोष्ट अशी की 2 वर्षापूर्वी याच शरद पवारांनी काँग्रेस पक्ष म्हणजे उत्तर प्रदेशातल्या जुन्या एखाद्या जमीनदाराच्या पडक्या हवेलीसारखा झालेला आहे. आपलेलं गेलेलं वैभव, श्रीमंती, संपन्नता आठवून आठवून स्वप्नरंजनात जे रमतात म्हणजे काँग्रेस ही पडकी वाडी आहे, उद्ध्वस्त धर्मशाळा आहे असं मुंबई तक नावाच्या यूट्यूब चॅनेलला पवारांनी राजदीप आणि साहिल जोशीला मुलाखत देताना सांगितलं होतं. त्याच काँग्रेसमध्ये हे सगळे पक्ष किंवा राष्ट्रवादी त्यांचा गट जाणार म्हणजे काय गवंडी काम करायला जाणार? त्या पडक्या वाड्याला पाडून तिथे नवा वाडा बनवणार, रिडेव्हलपमेंट करायचं कॉन्ट्रॅक्ट घेणार आहेत शरद पवार. काय करणार आहेत? शरद पवार घरवापसी करणार म्हणजे आपल्या मुलीचं आपल्याला अशक्य झालेलं भवितव्य निश्चित करण्यासाठी सुप्रियाताईंना घेऊन काँग्रेस पक्षात जाणं एवढाच एक मर्यादित पर्याय शरद पवारांसमोर शिल्लक आहे. आणि त्याचीच चाहूल ह्या इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये लागते. हा मग आपण करणार आहोत तेच चंद्रशेखर राव करतील वगैरे वगैरे कोण करतील असं सांगून शरद पवारांनी
आपल्या मनातले विचार दुसऱ्यांच्या खात्यावर खपवलेत. पण एक गोष्ट साफ आहे, आपण आता लढू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कोण आश्रय देईल असा पक्ष हवा आहे आणि तो पक्ष परत उदात्ततेच्या वैचारिक भूमिकेच्या जवळचा असावा, ही इच्छा शरद पवारांनी या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीतून व्यक्त केली. बघू काय होतं मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.